या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असदुल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:15च्या सुमारास कॅनॉलजवळ शेटफळ गावच्या हद्दीत 29 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12:30च्या सुमारास माने वस्ती वांगी नंबर 1 तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे आरोपी नामे जयवर्धन उर्फ मुन्ना हनुमंत दैन वय 25 राहणार तालुका करमाळा जिल्हा सोलापूर, प्रदीप मुकुंद पोळ वय 21 राहणार शेटफळ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांनी फिर्यादी नामे अभयसिंग बाळासाहेब देशमुख वय 28 धंदा व्यवसाय राहणार वांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांचे चुलत भाऊ संकेत सुहास देशमुख व फिर्यादीचा मावस भाऊ अमित घोगरे याचे कामासाठी शेटफळ या ठिकाणी जात असताना वाटेत कॅनॉल जवळ शेटफळ गावच्या हद्दीत जयवर्धन उर्फ मुन्ना दैन आणि प्रदीप पोळ अशा फिर्यादीच्या गाडीजवळ येऊन फिर्यादीची गाडी थांबवून जयवर्धन उर्फ मुन्ना दैन याने फिर्यादीला शिवीगाळ करून जयवर्धन उर्फ मुन्ना दैन याने त्याच्या पॅन्टच्या खिशात पोहोचलेली पिस्टल काढून कपाळाला लावून बोलले की मी आत्ताच्या आत्ता तुला मारून टाकतो, तू माझा फोन उचलत नाही, मला आत्ता लगेच पैसे पाहिजेत असे बोलून फिर्यादीला खंडणी मागितली। त्यावेळी फिर्यादीचा भाऊ संकेत जयवर्धन उर्फ मुन्ना दैन याचे पाय पकडून विनवणी करत बोलत होता की माझ्या भावाला काही करू नको। त्यावर जयवर्धन बोलला, तुम्हा देशमुखांना खूप माज आहे, तुम्ही लोक मला हलक्यात घेत आहात। यावर मी त्यास माझ्याकडे खरंच पैसे नाहीत असे बोललो असता जयवर्धन उर्फ मुन्ना दैन हा बोलला की आता तुमच्याकडे पैसे नाहीत, मी मुन्ना दैन कधी रिकाम्या हाताने जात नाही असे म्हणून त्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून आरोपी मुन्ना दैन याने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल मधून 2 राऊंड फायर केले आणि सोबतीला असणाऱ्या त्याचे साथीदार प्रदीप पोळ याच्याकडे चेन दिली आणि तिथून निघून गेला। त्यानंतर 29 एप्रिल रोजी 12:30च्या सुमारास फिर्यादीचा चालक प्रतीक शंकर देशमुख हा फिर्यादीच्या शेतात जात असताना माने वस्ती तालुका करमाळा या ठिकाणी आला असताना जयवर्धन याने फिर्यादीचा चालक प्रतीक शंकर देशमुख यालाही शिवीगाळ केली, तुझा मालक मला पैसे देत नाही, त्याने पैसे दिले नाहीत, त्यामुळे तू त्याचे काम करायचे नाही असे बोलून कोयत्याने डाव्या पायावर, पंजावर आणि नडगीवर मारहाण केली आणि जखमी केले। करमाळा जिल्हा सोलापूर म्हणून फिर्यादीने इसम नामे जयवर्धन उर्फ मुन्ना हनुमंत दैन आणि प्रदीप मुकुंद पोळ राहणार करमाळा यांच्या विरुद्ध तक्रार दिल्याने करमाळा पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 308(3), 308(4), 308(5), 119, 118, 115, 351, 352, 35 शस्त्र अधिनियम कलम 3(4)(25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सदरच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर करत असून त्यांनी आरोपींना रीतसर अटक करून बार्शी न्यायालय येथे हजर केले असता 5 मे 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली। गुन्ह्याच्या तपासात आरोपीकडून 1 पिस्टल, 1 रिकामी पुंगळी, 1 तलवार आणि 1 स्कॉर्पियो जप्त करण्यात आली आहे। स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं, एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए। ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।